नमस्कार. रोखठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. व्हायब्रंट गुजरात आता व्हायलंट गुजरात बनलंय. प्रमुख स्वामी, मुरारी बापू, रमणीकभाई ओझा अशा अनेक संतांची परंपरा लाभलेला गुजरात सध्या पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलाय. 2002 सालच्या दंगलीनंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये पुन्हा एकदा लष्कराला ध्वजसंचलन करावं लागलं. इतकंच नव्हे तर 50 बस पेटवून देण्यात आल्या, इंटरनेट देखील बंद करण्यात आलं. आरक्षणाच्या मुद्द्याला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर जो आगडो मुसळला त्यात 9 जण ठार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या गुजराती बांधवांना शांततेचं आवाहन करण्याची वेळ आली. गुजरात पॅटर्न म्हणून देश विदेशात विकासाचे ढोर बरवणाऱ्या मोदींच्याच विकसित गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वणवा पेटला. एका 22 वर्षाच्या तरुणानं हार्दिक पटेलनं आरक्षण दिलं नाहीत तर 2017 में या कमल नहीं खिलेगा असं आवाहन गुजरात सरकारला म्हणजेच पर्यायानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं. राजकीयदृष्ट्या संपन्न असलेल्या पटेल समाजावर ओबीसी म्हणून आरक्षण मागण्याची वेळ मुळात विकसित गुजरातमध्ये का आली? आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वर्चस्व असलेला पटेल समाज त्याचं महत्व कमी होतंय असं त्यांना वाटतंय. ओबीसीने आरक्षणाचा फायदा घेऊन केलेली सामाजिक आर्थिक प्रगती पटेलांच्या डोळ्यात खुपतेय का? पटेलांचा ओबीसीत समावेश हाच एकमेव पर्याय उरलाय का? आणि यामुळं मूळच्या ओबीसी समाजावर तर अन्याय होणार नाही ना? आणि गुजरातमध्ये पटेल नेमके आत्ताच का बरं पेटलेत? हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामागं नेमका वरदहस्त कुणाचा आहे? पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याचा हा गुजरातमधून घरचा आहेर असा प्रयत्न आहे का? म्हणजे विकसित गुजरातमध्ये एखाद्या जातीला आरक्षण पाहिजेच कशाला? आणि गुजरातीतला वणवा संपूर्ण भारतात पसरेल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. पटेल, गुज्जर, जाट, मराठा. पटेल, गुज्जर, जाट, मराठा या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्याबरोबर आहेत. विनयजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे देखील आपल्याबरोबर आहेत. रत्नाकर महाजनजी, आपलं स्वागत. प्राध्यापक प्रकाश पवार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सर्व जाती व्यवस्थांचा अत्यंत बारकाईनं अभ्यास केलेले असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार आपल्याबरोबर कोल्हापुरात आहेत. तर राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट हे देखील आपल्याबरोबर आहेत. उल्हासजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या भागातला जो पहिला प्रश्न आहे तो सर्व प्रेक्षक आपल्या पडद्यावर पाहू शकतात. आणि तो प्रश्न आहे, गुजरात आत्ताच का पेटलंय? गुजरात आत्ताच का पेटलंय? आणि हा प्रश्न घेऊन थेट जाऊया डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, गुजरात खरं तर मानाचा शिरपेच होता, मानाचा तुरा होता. संपूर्ण भारताची ती एक लॅब होती. संपूर्ण भारतात काय दाखवलं आपण 2014च्या निवडणुकीमध्ये, तर ते गुजरात मॉडेल दाखवलं. त्याच्या आधी आम्ही व्हायब्रंट गुजरात म्हणत होतो. व्हायब्रंट गुजरात आता एकदम व्हायोलंट गुजरात झालं. हे गुजरात आत्ताच का बरं पेटलं? त्यांचा आवाज आपल्यापर्यंत जाऊन खूप सखोल अभ्यास करून त्यानंतर निष्कर्ष काढण्याची गरज आहे. माझा आवाज येतोय का नाही? येतोय. हॅलो, येतोय. हॅलो. येस. हां. तर मी हे सांगत होतो की या संबंध प्रश्नाच्या खोलपर्यंत जाऊन त्याचं विश्लेषण केल्याशिवाय याबद्दलचा कुठलाही निष्कर्ष घाईघाईने काढणं योग्य होणार नाही. गुजरात आत्ताच का पेटला किंवा मुळात गुजरात का पेटला, आणि खरं सांगायचं तर खरोखरच ज्या प्रकारचं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे एक टिकाऊ अशा प्रकारची अशांतता गुजरातमध्ये आहे का, हा एक तात्कालिक उद्रेक होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यावी लागतील. त्यानंतर आपल्याला याबद्दल काही ठोस निष्कर्ष काढावे लागतील. आत्ता मी एवढंच म्हणेन की गुजरातमध्ये जे घडून आलं आहे ते अनपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर ज्या विकासाच्या प्रक्रियेतून सगळा समाज जात असतो त्या विकासाच्या प्रक्रियेत जात असताना सुद्धा जी प्रगल्भता निर्माण व्हायला हवी आणि विकासात आपण वाटेकरी आहोत अशा प्रकारची जी भावना संक्रमित व्हायला हवी, त्या प्रक्रियेत कुठेतरी काहीतरी अडथळा निर्माण झाला आहे किंवा उणीव राहिली आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यामुळे समाजातल्या एका मोठ्या घटकाला असं वाटलं की आपल्याला आरक्षणाशिवाय तरणोपाय नाही. खरं म्हणजे असं वाटावं का आणि असं वाटण्याजोगी स्थिती आहे का
अशा अनेक प्रश्नांची चर्चा करता येईल, पण मी ते प्रश्न या ठिकाणी याकरता उपस्थित करत नाही, कारण आत्ता आमची प्रायोरिटी जी आहे, आमचं प्राधान्य जे आहे ते गुजरात शांत व्हावा, उद्रेक संपावा आणि तिथे कायदा सुव्यवस्थेचं राज्य पुन्हा एकदा पुनर्स्थापित व्हावं आणि सहजीवन शांततामय अशा प्रकारचं समाजामध्ये नांदावं, हा प्रायोरिटीचा विषय आहे. आणि त्या प्राधान्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं घ्यायला थोडासा वेळ द्यावा लागेल. आत्ता घाईघाईने निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. तुम्ही 3-4 महत्वाचे मुद्दे मांडलेत. एक म्हणजे तुम्ही एक सकारात्मक असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करताय, त्याचबरोबर हे अनपेक्षित होतं, म्हणजे भारतीय जनता पक्ष अशा प्रकारच्या उद्रेकाला, आणि तो सुद्धा गुजरातमध्ये, तो सुद्धा विकसित गुजरातमध्ये, तो सुद्धा व्हायब्रंट गुजरातमध्ये आपण तयार नव्हतात. यू वर अनप्रिपेअर्ड, कॉट अनप्रिपेअर्ड ज्याला आपण इंग्रजी म्हणतो तसं आहे. त्याचबरोबर संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी उणिवा राहून गेल्या याच्याही एका कबुलीचा सूर आपल्या याच्यावर दिसतो. तोही आहे, त्यातला वाटा काही लोकांना मिळाला नसेल अशाही प्रकारचं आता आपण व्यक्त केलं. म्हणजेच एक प्रकारे कुठेतरी व्हायब्रंट गुजरात किंवा गुजरात मॉडेलमध्ये कुठेतरी उणीव आहे असं आपण आता मान्य करायचं. नाही, मला असं म्हणायचं आहे की असं झालं आहे का हे तपासून पाहावं लागेल. असे गुजरातमध्ये जो काही विकास झाला आहे त्या विकासाचं दृश्य स्वरूप सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते काही मीच एकटा सांगतोय असं नाही. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अभ्यास त्याचं एक प्रकारे प्रमाण म्हणून त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, त्याबद्दलची चर्चा झाली आहे. जो गुजरातमध्ये जाऊन आलाय तो हे सांगतोय, तो विरोधी पक्षाचा असेल तरी देखील तो हे मान्य करतोय. प्रश्न असा आहे की एवढं सगळं घडून सुद्धा सरकारी नोकऱ्या आणि त्या नोकऱ्यांमधलं आरक्षण याच्याविषयीचं जे एक चित्र आहे, म्हणजे त्याच्याविषयीचं जे एक आकर्षण आहे ते वास्तविक आहे, अवास्तविक आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, याची चर्चा करता येईल. पण हे आकर्षण जर कमी होऊ शकत नसेल तर हा समाजशास्त्रीय चिंतनाचा विषय असं मला म्हणायचं. हा समाजशास्त्रीय चिंतनाचा विषय आहे, एक प्रकारे राजकीय चिंतेचा देखील आहे, आणि तो जेवढा भारतीय जनता पक्षाला आहे तेवढाच तो कांग्रेसला. याचं कारण या असंतोषात अगली बार 2017 को कमल नहीं खिलेगा असं म्हणणारे हार्दिक पटेल हात ऊपर आएगा असं म्हणताना कुठे दिसत नाही आहेत. काय सांगाल डॉक्टर रत्नाकर महाजन? अपॉर्च्युनिटी फॉर काँग्रेस असं कुठे दिसत नाहीये, लॉस फॉर बीजेपी असं नक्की दिसतंय. नाही, काँग्रेस हॅज नेव्हर बीन इन सर्च ऑफ अन अपॉर्च्युनिटी एनिवेअर इन द कंट्री. त्यामुळं अपॉर्च्युनिटी फॉर काँग्रेस असं जर दिसत नसेल तर त्यात काही फार वाईट नाही किंवा फार अनिष्टही काही नाही, कारण काँग्रेसचा तो दृष्टिकोनच नाही. प्रश्न याच्या पलीकडचा आहे. म्हणजे असं की व्हायब्रंट गुजरात किंवा गुजरात मॉडेल ह्याची चर्चा आपण 2014च्या निवडणुकाच्या मध्ये जी करत होतो ती उघडी पाडणारी अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. हे आणखीन एक उदाहरण आहे असं फार तर म्हणता येईल. पण आत्ताचा जो प्रश्न आहे तो एका समाजापुरता मर्यादित प्रश्न आहे, आणि त्या समाजाचा आत्ता जो नवा तरुण नेता उदयाला आलेला आहे तो त्याचा एकूण राजकीय सामाजिक आर्थिक दृष्टिकोन आणि तो समाज जो पाटीदार समाज त्याच्या मागे उभा राहिला त्याची सामाजिक आर्थिक राजकीय कारणं एवढ्यापुरता हा खरं म्हणजे आत्ता प्रश्न मर्यादित आहे. त्याचे परिणाम भविष्यकाळात दिसतील हे खरं आहे. पण आज घडीला हे जे एवढं मोठं घडतं आहे त्याचं कारण काय? गुजरातच्या इतिहासामध्ये यालाही उदाहरण आहे. आपल्याला जर आठवत असेल तर चिमणबाई पटेल मुख्यमंत्री असताना जे नवनिर्माण आंदोलन झालेलं होतं त्या नवनिर्माण आंदोलनाने मला नवा प्रकाश दाखवला असं खुद्द जयप्रकाश नारायण म्हणाले होते. पण नंतर त्या नवनिर्माण आंदोलनाचं काय झालं हा आपण अजून न विसरलेला इतिहास आहे. त्यामुळं आज घडीला एका समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करावा आणि त्यांनी आरक्षण द्यावं या प्रश्नाभोवती निर्माण झालेलं आंदोलन हे खरोखर आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या टेनेबल आहे का? असेल तर ते कोणत्या निकषावर आहे? आणि जर हे कुठल्याच निकषावर टेनेबल नसेल तर याचे पुढच्या दिशेनं पुढच्या काळामध्ये गुजरातचं राजकारण समाजकारण आणि एकूण समाजव्यवहार यावर काय परिणाम होणार हे खरे आजचे चिंतेचे विषय आहेत. हे चिंतेचे विषय आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूया. परंतु तुमचा सूर हा अत्यंत साधारणतः मध्यम मार्ग असा एक मला दिसतोय, म्हणून मी हा प्रश्न विचारतो असं समजू नका. परंतु हार्दिक पटेल यांनी जे आव्हान दिलं 2017 को कमल नहीं खिलेगा, याच्यामुळं काँग्रेसला एक प्रकारे आनंद झाला हे तरी मान्य कराल की कोणीतरी गुजरातच्याच भूमीवर नरेंद्र मोदींना ठणकावणारा निघाला.
दुर्दैवाने तो काँग्रेसचा नाही का काँग्रेस याच्या मागे आहे तेही कबूल करा. नाही, कबूल करण्याजोगं काहीच नाही त्याचं कारण असं की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या दाव्यातला फोलपणा दाखवणारे गुजरात विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आणि गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हे सतत गेले वर्षभर आवाज उठवत होते. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचत नव्हता, एवढाच काय तो प्रश्न होता. त्यामुळं आज घडीला काँग्रेसला दुःख वाटण्याचंही कारण नाही, आनंद वाटण्याचंही कारण नाही. असेलच तर गुजरातमधल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वास्थ्याची चिंता वाटण्याजोगी परिस्थिती आहे. म्हणजे याचा एक प्रकारे अर्थ असा आहे की याचा कुठलाही राजकीय लाभ आपल्याला मिळणार नाही, अथवा मिळत असेल तरी तो आपण मिळवू इच्छित नाही, या निष्कर्षाकडे काँग्रेस आलेली आहे. बिलकुल नाही. असा विचार जो राजकीय पक्ष करेल तो राजकीय पक्ष या व्याख्येत बसणारच नाही. त्यामुळं यातून जे काही याच्यातून निघेल त्याचा त्यावेळेला फायदा कसा होईल कसा नाही, त्याच्याबद्दल काय स्टँड घ्यायचा, हे त्यावेळचे विषय, ते आजचे विषय नाहीत. त्यामुळं जर याच्यातून काही असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाचा फायदा जर काँग्रेस पक्षाला मिळणार असेल तर तो न घेण्या इतका सामाजिकदृष्ट्या कृतज्ञ काँग्रेस पक्ष नाही. म्हणजे एक प्रकारे दुसऱ्यांनी लढायचं, पाटीदार समाजाच्या 22 वर्षाच्या पोरांनी लढायचं आणि काँग्रेसनं ते आपलं म्हणून नंतर घ्यायचं, अशा प्रकारच्या नीतीलाही आपण हो म्हणू शकता, बरोबर आहे. बिलकुल नाही. आता असं आहे की मी 2 वाक्य बोललो की त्याचा अर्थ लावणारे 4 वाक्यांचं भाष्य होऊ शकतं, ते कुणाच्याही वाक्यावर होऊ शकतं, पण मी तसं म्हणत नाही. जर ऑब्जेक्टिव्ह सिच्युएशन निर्माण झाली तर त्याला सब्जेक्टिव्ह फॅक्टर प्रोव्हाइड करून त्या सिच्युएशनचं रिव्होल्युशनमध्ये रूपांतर करता येतं, असं खुद्द कार्ल मार्क्सनी सांगितलेलं आहे. याच लाईन्सवर मी असं म्हणतो आहे, जर वस्तुनिष्ठ परिस्थिती अशी निर्माण झाली तर त्या परिस्थितीला नीट चॅनलाइज करण्यासाठी नेतृत्व पुरवण्याची संधी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ जसं बिहारमध्ये तुम्ही वैचारिक दृष्ट्या तुम्हाला सोयीच्या नसलेल्या माणसांना जसं अलीकडच्या काळात दत्तक घेतलेलं आहे, तसंच तुम्ही गुजरातमध्ये उद्या हार्दिक पटेल यांना मांडीवर बसून दत्तक घ्यायला कमी करणार नाही. हा प्रश्न अत्यंत हायपोथेटिकल आहे आणि त्याचं आज उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पण जर कुणी काँग्रेस पक्षाची विचारधारा, काँग्रेस पक्षाचं धोरण आणि काँग्रेस पक्षाची एकूण आर्थिक सामाजिक दृष्टिकोन हे मान्य करून येत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं कारण नाही. सूचक आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत बोलका असं विधान आपण केलंय. परंतु जो महत्वाचा मुद्दा तुम्ही सामाजिक अशांततेचा मांडलेला आहे त्याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे, म्हणून मी जातोय थेट उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, गुजरातमध्ये जे काही चाललंय ते आपण पाहताय. गुजरातमध्ये आज 50 बसेस जाळण्यात आल्या, इंटरनेट सेवा बंद आहे, लष्कराला ध्वजसंचलन करावं लागलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा नरेंद्र मोदींना आपल्याच गुजराती बांधवांना विकसित राज्यामध्ये शांततेचं आवाहन करायला लागलं. एकीकडे मुरारी बापूंपासून सगळे धार्मिक संत असताना चर्चा केली. आता मला तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे ती याच्या कायदेशीर किंवा घटनात्मक तरतुदींच्या बाबीची. गुजरातमध्ये आत्ता जो आरक्षणाचा पॅटर्न आहे तो नेमका काय आहे आणि त्याचा घटनात्मक तरतुदीशी आत्ताच्या मागणीचा काय संबंध आहे, ते ऍक्सेप्ट करणं, ते स्वीकारणं शक्य असं आपल्याला वाटतं का? आता हार्दिक पटेल यांनी असं सांगितलं आहे की इतर मागासवर्गांकरता आरक्षण असावं आणि ते जर का मिळालं नाही, म्हणजे पटेल लोकांकरता मिळालं नाही तर 2017चं कमळ फुलणार नाही असं आपण आत्ता सांगितलं. आणि आनंदीबेन पटेल यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांमध्ये हे बसत नाही आहे आणि त्यामुळे हे देता येणार नाही. तेव्हा हा सरळ सरळ राजकीय प्रश्न होतो इथे. तुम्ही मला विचारलं की घटनातल्या तरतुदी काय आहेत, तर त्या अत्यंत सोप्या आहेत की राज्यघटनेमध्ये समानता हा मूलभूत, हा आत्मा आहे राज्यघटनेचा आणि त्यामुळे तो 14 ते 18 मध्ये तर मूलभूत अधिकार दिलेलेच आहेत, परंतु सबन घटनेमध्ये हा समानतेचा अधिकार पसरलेला आहे. पण याला काही अपवाद आहेत की जी लोक मागास आहेत, शेवट लोकशाही ही इक्वल लोकांचं राज्य असतं, तेव्हा जे मागास आहेत त्यांना आपल्या लेवलला आणणं हे आपलं कर्तव्य आहे. हाच मुद्दा आंबेडकरांनी घटना समितीत मांडला होता आणि त्यामुळे 5 घटक हे वीकर सेक्शन्स धरण्यात आलेले आहेत. त्यात शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, बॅकवर्ड क्लासेस, स्त्रिया आणि बालकं हे वीकर क्लासेस आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकरता आरक्षण करता येतं. प्रश्न असा आहे की हे आरक्षण किती करता येतं, तर
समानता हा नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे. तेव्हा आंबेडकर काय म्हणतात की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण 50% जास्त करता येणार नाही. हे घटना समितीमधलं आंबेडकरांचं वाक्य आहे. आणि हेच बरोबर 92 सुप्रीम साली कोर्टाने सांगितलं. इंद्रस्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलं 9 जजेसच्या यांनी की 50% जास्त रिझर्वेशन देता येणार नाही. त्यामुळे याच्याहून जास्त जर का वाढवायचं असेल तर ते 50%च त्यांना द्यावं लागेल, त्याच्यावर घेता येणार नाही. तसं झालं तर कोणी ना कोणीतरी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेणार आणि हे अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून डिक्लेअर होणार. तेव्हा म्हणजे ही कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे. इंद्रस्वामी केसमध्ये जी सुप्रीम कोर्टाने तत्व मांडली आहेत त्याच्याकडे मी नंतर येतो, पण मुख्य मुद्दा असा आहे की 50%च्या वर रिझर्वेशन नाही करता येणार. प्रकाश पवार, 50%च्या वर रिझर्वेशन करता येणार नाही याचा एक अर्थ स्ट्रेट असा होतोय की 50%मध्येच या समाजाला अकोमोडेट करावं लागेल, पाटीदार समाजाला, पटेल समाजाला अकोमोडेट करावं लागेल. मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या पटेल समाजाचे गुजरातमध्ये 20 पैकी 7 तब्बल 7 मुख्यमंत्री झाले. चिमणभाई पटेल हे त्यातले 5वे किंवा 6वे मुख्यमंत्री होते. पहिले जीवराज मेहता ब्राह्मण होते तर हे 6वे किंवा 7वे होते चिमणभाई पटेल. ते पहिले पाटीदार समाजाचे मुख्यमंत्री झाले आणि आत्ताच्या आनंदीबेन पटेल या देखील पाटीदार आहेत. 20 लाख पटेल मंडळी ही आत्ता अमेरिकेत सधन अवस्थेमध्ये आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर लँड होल्डिंग या समाजाकडे आहे. म्हणजेच हे जे सगळं दिसतंय ते साधारणतः महाराष्ट्रातल्या मराठा जातीशी, मराठा म्हणजे राजकीय दृष्ट्या मी म्हणतोय तेवढ्या पुरतेच ही आपण कंपॅरिझन आत्ता एक पार्किंग स्पेस म्हणून मी फक्त आत्ता ठेवतोय. मला तुम्ही सांगा, असं इतकं सगळं असताना इथे मराठा समाजाला आपण ओबीसीत घालावं म्हणून मागास म्हणा, आम्हाला डिक्लेअर करा म्हणून भांडावं असं वाटतंय, तर इकडे पाटीदार समाजाला आपण मागास आहोत असं म्हणावं असं वाटतंय. ही मानसिकता कुठली आणि कशातनं आली? ह्या मानसिकतेच्या बद्दलचे काय मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता ह्या त्याला एज्युकेशनमधून मिळतात किंवा त्याला त्या क्षमता इंग्रजीच्या आत्मविश्वासातून मिळत असतात. परंतु मुद्दा निर्माण झालेला आहे संपूर्ण भारताच्या बद्दलचा, क्षमतांच्या विकासाच्या बद्दलचा, की आपण काही न करता राज्यावरती अवलंबून राहायचं. राज्य संस्था आपल्याला मदत करेल, म्हणजेच वेलफेअरिझमच्या अंगाने राज्य संस्था मदत करत असते आणि त्या मदतीच्या आधारावरती व्यक्तीचा शेतीचा व्यवसाय, शेतीमधल्या सबसिडीज अशा प्रकारचा काहीतरी व्यवहार घडत असतो. त्याला अनुग्रहाचं पॅटर्नेटचं पॉलिटिक्स म्हणून पक्षांनी वापरलं आणि दुसऱ्या बाजूला व्यवहारामध्ये लोकांनी आपलं जीवन हे परावलंबी ठेवलं. हे परावलंबी ठेवण्यातून पुढचा एक टप्पा निर्माण झाला, तो असा होता की साधारणपणे मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जे पब्लिक पॉलिसी ठरवली ती मोठ्या उद्योगांना जरा जास्त पोषक होती आणि त्यातल्या मध्यम उद्योगांना ती तितकीशी पोषक नव्हती. अशी ही पोषक पॉलिसी नसल्यामुळे गुजरातमध्ये परिणाम झाला. जे शेतीमध्ये पैसे कमवलेले होते ते उद्योगधंद्यांमध्ये गुंतवले, ते छोट्या उद्योगांमध्ये. ते उद्योगधंदे सध्या गुजरातमध्ये बंद पडत आहेत. साधारणपणे 60,000च्या आसपासचे उद्योगधंदे बंद पडले असा कागदावरचा रिपोर्ट आहे. जर हा अधिकृत रिपोर्ट असेल तर याच्यामध्ये अनायशाच मग डायमंड उद्योग सुद्धा गुजरातमधला बंद पडलेला आहे. जर डायमंड सारखा उद्योग बंद पडतो तर उरलेले उद्योग सहजासहजी बंद पडू शकतात. आणि तेव्हा एक प्रश्न आपण असा त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही राज्याची मदत न घेता तुमचा स्वतःचा विकास करू शकता का? तर हे लोक असं म्हणतात की आम्ही करू शकत नाही, राज्याने आम्हाला मदत केली पाहिजे. म्हणजे इथं पेच प्रसंग असा आहे की व्यक्तीची क्षमता वाढल्यानंतर व्यक्तीने आपला व्यवसाय, आपल्या प्रगती करण्याची तंत्र ही व्यक्तिगत क्षमतांची विकसित करायची का राज्य संस्थेचा पाठिंबा घ्यायचा? 1991 नंतर राज्य संस्था पाठिंबा देत नाही, व्यक्तीने स्वतः विकास करायचा आहे असं मॉडेल आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ह्या लोकांच्या मागण्या म्हणजे मराठा समाजाच्या असेल, पटेल समाजाच्या असेल, जाटांच्या असेल, ती मागणी अशी आहे की राज्याने आम्हाला मदत करावी. या राज्य संस्थेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला या लोकांच्या क्षमतांमध्ये पेच प्रसंग निर्माण झालाय आणि त्या पेच प्रसंगाचं रूप म्हणून हे अखिल भारतीय पातळीवर आरोप पुढे येत आहे. म्हणजे केवळ याच्याकडे आरक्षणाच्या मुद्द्याला विरोध करायचा आहे हा एक मुद्दा वेगळाच आहे, परंतु त्याच्या अंतर्गत हा दुसरा मुद्दा दडलेला आहे. आणि
राजकीय पक्षच याला फूस घालतायत असंही नव्हे, तर हे एकूणच क्षमतांच्या बद्दलचा मुद्दा आहे असं मला तीव्रतेने आणि जास्त वाटत आहे. क्षमतांचा मुद्दा आहे, जातीपाती का त्याहीपेक्षा सुद्धा जातींमधली अस्मिता किंवा स्वतःची ओळख या ग्लोबलायझेशनच्या वरवंट्याखाली, रोड रोलरखाली समान वाटणाऱ्या, अशा समानपणे येणाऱ्या संधींच्या बद्दलचा केलेला लढा हा आहे का त्याच्या पलीकडे जाऊन तिथल्या नेत्यांचा इगो आहे? हे जे आव्हान आहे ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना का नरेंद्र मोदींना, या सगळी चर्चा करूया एका ब्रेक नंतर. आपण पाहताय पटेल, गुज्जर, जाट, मराठा. पटेल, गुज्जर, जाट, मराठा या विषयाची आपण चर्चा करतोय. गेले काही दिवस गुजरात अशांत आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल या 22 वर्षाच्या पाटीदार समाजाच्या तरुणांनी पटेलांना मिळणाऱ्या आरक्षणाविषयी किंवा न मिळाल्या आरक्षणाविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि गुजरातमध्येच मोदींच्या गुजरातमध्येच एक कडवं आव्हान उभं केलं. इतकं की तिथली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, 50 बसेस जाळण्यात आल्या. मोदींना त्या ठिकाणी आवाहन करायला लागलं, शांततेच्या लष्कराला ध्वज संचलन करावं लागलं. अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यानंतर त्याची चर्चा करण्याकरता आपण भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, प्रकाश पवार राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ राज्यघटना अभ्यासक उल्हास बापट यांना बोलवलं आहे. दुसऱ्या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, हे आव्हान गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना की पंतप्रधान नरेंद्र मोदींना? हे आव्हान गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना की पंतप्रधान नरेंद्र मोदींना? विनय सहस्त्रबुद्धे, हा प्रश्न मी अशा करता विचारतोय, या प्रश्नातून व्हायब्रंट गुजरात फेल गेलं, गुजरात मॉडेल फेल गेलं, अशा प्रकारची राजकीय चर्चा मला करायची नाही आहे. परंतु हे एका राज्यापुरतं मर्यादित राहील अशी याची बीजे दिसत नाहीयेत. तर हार्दिक पटेल आपल्या भाषणामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक, आणि ते सुद्धा गुजरातीमध्ये नव्हे तर संपूर्ण भारताला समजेल अशा हिंदीमध्ये नॅशनल मीडियाची आणि सोशल मीडियाची पुरेपूर काळजी घेत, म्हणजे ज्या आयुधांचा वापर भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंत केला होता त्याचा वापर करत ते आत्ता जे मुद्दे मांडतायत त्याचा नुसत्या पटेलांवर नव्हे तर महाराष्ट्रातल्या पाटलांवर, हरियाणातल्या जाट समाजावर, तिकडे लिंगायत समाजावर असा एक सर्वव्यापी परिणाम होण्याची चिन्ह आपल्याला दिसत असतील तर ती आहेत का? आणि ती का दिसत आहेत? त्याची कारणं काय? काय होईल आपल्याला वाटतं की हे आव्हान फक्त गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आहे की या देशाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींना? मला असं वाटतं की या प्रश्नाचंही उत्तर काढायला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल. याचं कारण काल परवाच्याच या घटना आहेत आणि त्यानंतर शांतता निर्माण करणं, शांतता प्रस्थापित करणं याला अर्थातच सगळ्यांचं प्राधान्य आहे. तिथल्या प्रशासनाचंही आहे, केंद्र सरकारचंही आहे, राजकीय पक्षांचं देखील आहे. इच्छितो की ज्या प्रकारचं विकासाचं राजकारण या देशामध्ये सुरू करण्याचा सगळा अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न भारतीय जनता पार्टी मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करते आहे आणि यशस्वी देखील होते आहे. आपण बघितलं की अनेक ठिकाणी अस्मितेच्या राजकारणाला काहीसं बाजूला करून विकासाचं राजकारण पुढे गेल्याचं चित्र आपण गेल्या वर्षभरामध्ये बघितलं. परंतु या प्रकारच्या विकासाच्या राजकारणामुळे ज्यांची हानी होते आहे असे काही घटक, असे काही समाज समूह किंवा अशा काही राजकीय प्रवृत्ती या पुन्हा एकदा देशाला अस्मितेच्या राजकारणाकडेच खेचून नेण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना, अशी शंका येण्याजोगा मला असं वाटतं की गुजरातमध्ये घडलेला प्रकार आहे आणि त्यानंतर त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या काही प्रतिक्रिया देखील आहेत. मला असं वाटतं की आपल्या देशातल्या तळागाळातल्या उपेक्षित आणि वारंवार ज्यांना एक प्रकारे विकासाच्या सगळ्या या यात्रेमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले किंवा सामील होता आलं नाही, अशा सगळ्या समाज समूहांच्या बाबतीत देखील मला असं वाटतं की विकासाचं राजकारण हाच एक आशेचा किरण आहे. अस्मितेच्या राजकारणाने आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण खूप चर्चा करू शकतो, आरक्षणाला कोणाचा विरोधही नाही आणि त्याच्या प्रक्रियेतून या सगळ्या विषयाची चर्चा व्हायला पाहिजे. कोणाला आरक्षण मिळावं, कोणाला नाही, संविधान आहे, मार्गदर्शक सूत्र आहेत, न्यायालय आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याचं काही कारण नाही. आरक्षण हा एक आपल्या देशाने स्वीकारलेला सामाजिक न्यायाचा मार्ग आहे. परंतु तरी सुद्धा
सरकारी नोकऱ्यांची मर्यादा आहे आणि त्यामुळे आरक्षणाबद्दलचं आकर्षण किती ताणायचं हाही विचार करण्याजोगा प्रश्न आहे. आज आमच्या समाजातले अनेक अनुसूचित जातीतले बांधव सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे नोकऱ्या मागणारे न राहता नोकऱ्या देणारे बनतायत. आपण डिक्कीचा प्रयोग बघितलाय मिलिंद कांबळेंचा, आणि त्यामुळे या सगळ्या प्रयोगांकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. मला एक या ठिकाणी दिसतंय की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते याचं राजकीय विश्लेषण करायचं वारंवार दुसऱ्यांना टाळताना दिसतात, तर याच्या समाजशास्त्रीय विश्लेषणाकडे अधिक येत आहेत. ही बाब स्पृहणीय की लक्षणीय त्याचा फैसला प्रेक्षक करतील. परंतु आपण ज्या सामाजिक प्रवृत्तींचा उल्लेख केला, ज्या सामाजिक प्रवृत्तींना हे सगळं डिस्टेबलाइज अनस्टेबलाइज करायचंय, अस्थिर करायचंय, या सामाजिक प्रवृत्ती नेमक्या कोणत्या? काँग्रेसच्या काळात तर आम्ही नेहमी परकीय शक्तींचा हात किंवा यामागे संघ असं म्हटलं जात होतं, असं नेहमी पॉप्युलरली म्हटलं जायचं. तुम्ही ज्या सामाजिक प्रवृत्ती म्हणतायत किमान ती लोक नावं तरी धडपणे घ्यायची. भारतीय जनता पक्ष या नुसत्या सामाजिक प्रवृत्ती म्हणतोय, त्या नेमक्या कोणत्या प्रवृत्ती? त्यांचं नाव काय, रंग काय, ध्वज कोणता, त्यांच्या मागे कोण आहे? नाही, असं आहे, कुठल्या एखाद्या समाज समूहाला टार्गेट करावं आणि त्यांच्यावरती याचं खापर फोडावं अशी परिस्थिती नाही. कारण समाज समूहांमध्ये देखील आपण बघितलं की पाटीदार समाजाचं आंदोलन झालं, पण त्याच्यामध्ये देखील दोन वेगळे गट आहेत. एका गटाचं म्हणणं हे किती ताणावं याबद्दलचं वेगळं आहे, एका गटाचं म्हणणं हे पुढे चालू ठेवावं का नाही याबद्दलचं वेगळं आहे. आणि त्यामुळे अशा कुठल्याही एका समाजाला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काही एक कारण नाही. त्यामुळे जे घडलं असेल त्याच्यामध्ये एकतर राजकारण असू शकतं, एकतर एक प्रकारे राजकीय शह देण्याचा प्रकार असू शकतो, अनेक शक्यता निर्माण होतात आणि त्याबद्दल इतक्या घाईघाईने निष्कर्ष काढण्याची गरज नाही. याचं कारण त्यामुळे चर्चेला वेगळं वळण लागेल. आज प्राधान्याचा विषय शांतता निर्माण करणं हा आहे. प्रकाश पवार, गुजरातमध्ये पटेल, महाराष्ट्रात मराठा, राजस्थानमध्ये गुज्जर, पंजाब हरियाणामध्ये जाट या जाती ओबीसीचं आरक्षण मागतायत. यामागे सामाजिक मागासलेपण आहे की व्होट बँकेचं राजकारण? मला असं वाटतं की याच्यामध्ये वोट बँकेचं राजकारण असण्यापेक्षा सुद्धा एक मोठा मुद्दा दडलेला आहे. आणि आपण वोट बँकेच्या राजकारणाबद्दल सातत्याने बोलतच आलेलो आहोत, पण तो वोट बँकेच्या राजकारणाच्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ या अर्थाने आलेली आहे की जेव्हा खाम म्हणून एक आघाडी निर्माण झाली आणि त्यांनी पटेल लोकांना बाजूला ठेवलं. हे खाम लोकांची आघाडी झाल्यानंतर साधारणपणे 5-10 वर्ष ते सत्तेत होते, परंतु त्याच्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे पटेल आणि दुसऱ्या बाजूला सर्व ओबीसी यांचं एकत्रीकरण करण्यात आलं, त्याला समझोत्याचं पॉलिटिक्स असं आपण तूर्त म्हणूयात. हा समझोता मोदी गेल्यानंतर मोडलेला आहे. अक्षरशः आता जे घटना दिसते तो मोडलेला आहे. आणि मोदी असताना देखील मला असं वाटतं 2000 पासूनच आणि 2004ला मोदींना सुद्धा तो समझोता टिकवणं खूप अवघड चाललेलं होतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मोदींच्या क्षमतांचा हा प्रश्न नाही, समाजामध्ये अंतर्गत एक ताकद दडलेली अशी आहे की सत्तेचा वाट्यापेक्षा सुद्धा साधन संपत्तीचं वाटप तुम्ही कसं करणार, आणि साधन संपत्तीच्या वाटपाबद्दल राज्य सरकार नवी पॉलिसी आखत नाही, त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे तुम्ही नीट बारकाईने पाहायला गेला तर दिल्लीमध्ये एकदा एक तरुण मुलगा आणि शरद पवार यांच्यामध्ये जो वाद झाला, त्या मुलाने शरद पवारांच्या बद्दल घटना घडवली आणि नंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली होती की आमचं सार्वजनिक धोरण कुठं चुकलं का, तर ते धोरण नेमकं इथंच चुकलेलं आहे की ओबीसींसाठी आरक्षण दिल्यानंतर ओबीसींच्या राजकारणाला, सामाजिक न्यायाला विरोध करणारा जो वर्ग होता त्या वर्गाला कसं थांबवायचं याच्यासाठी एक नवी पॉलिसी आखायला पाहिजे होती. ही नवी पॉलिसी गेल्या 20-25 वर्षामध्ये आखली गेली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसून येतंय की एकूण या सर्वच राज्यांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि ही पोकळी हे सामाजिक गट भरून काढतायत. तेव्हा आता या सरकारांच्या पुढे, म्हणजे ते भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, अगर कोणतंही सरकार असू द्या, त्यांचा पहिला कार्यक्रम असा पाहिजे की ह्या लोकांनी
सामाजिक न्यायाच्या पॉलिसीच्या विरोधात न जाता नवीन कोणतं धोरण आणलं पाहिजे आणि त्या धोरणाविषयी चर्चा केली पाहिजे, तरच हे मुद्दे थांबू शकतात. अन्यथा हे मुद्दे विद्रोहात रूपांतरित होऊ शकतात. तुम्ही 3 मुद्दे मांडले आहेत आणि त्यातला दुसरा मुद्दा जो आहे तो आहे जातीनिहाय जनगणनेशी निगडीत मुद्दा होता. उल्हास बापट, हीच ती वेळ, हाच तो क्षण की आम्ही केलेली जातीनिहाय जनगणना जाहीर करायचा. काय वाटतं आपल्याला? नाही, याच्यामध्ये राजकीय हेतू असू शकतो, पण मी राजकारणाचा प्राध्यापक नसल्यामुळे त्यावर बोलू नाही शकत. परंतु हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा यक्ष प्रश्न आहे आणि तो काही दिवसांनी डोकं वर काढतो. मग काँग्रेस पक्ष असो किंवा भाजप असो. मला असं वाटतं की क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेटचे नियम जसे पाळावे लागतात तसं राजकारणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ते पाळणं आवश्यक आहे. मग तिथे भाजप असो किंवा काँग्रेस पक्ष असो, ते जे नियम आहेत ते मी तुम्हाला मुद्दामून सांगतो म्हणजे पुढच्या चर्चेच्या दृष्टीने, की या इंद्रसानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे 1 की आरक्षण देता येईल, 2 राज्यघटनेत मागासवर्गाची व्याख्या नाही आहे, त्यामुळे जात, व्यवसाय, गरिबी याच्यावर ते ठरवावं लागेल. क्रीमी लेअरला आरक्षण देता येणार नाही, आता याचाही पुन्हा विचार करावा लागेल. 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. फक्त नेमणुकीच्या वेळीच आरक्षण देता येईल, प्रमोशनच्या वेळी देता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. परंतु तो घटना दुरुस्ती करून बदलण्यात आला आणि आता प्रमोशनमध्ये पण आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. न्यायालयाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जस्टिसिएबल आहे. म्हणजे जर का सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते. त्यामुळे न्यायालयाला अंतिम अधिकार आहे ठरवण्याचा की हे आरक्षण बरोबर आहे का चूक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पुढचं म्हणजे हा व्यक्तीचा अधिकार नाही, हे राज्यांनी त्यांना दिलेली तरतूद आहे. ही राज्याचं तारतम्य बुद्धी जी आहे ती वापरून आरक्षण देता येतं, हे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही आहे. आणि 50% वर न्यायची असेल तर तसंच काहीतरी अपवादात्मक परिस्थिती असावी लागते. उदाहरणार्थ ब्लाइंड आणि डेफ यांच्याकरता 3% रिझर्वेशन 50च्या वर दिलाय. हा 2 सप्टेंबर 14चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, अगदी लेटेस्ट. तेव्हा अशा ठिकाणी ते वाढवता येईल, अदरवाईज 50%च्या वर नेता येणार नाही. नेहमी मला कॉलेजमध्ये महाविद्यालयात हा प्रश्न विचारला जातो, मग तामिळनाडूचं काय, मग आंध्र प्रदेशचं काय, तिथे किती रिझर्वेशन आहेत. तर तो जो कायदा आहे तो 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही. पण इथे तशी परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे 50%वर जाता येणार नाही. हे भान राजकीय पक्षांनी पण पाळलं पाहिजे आणि जे लोक मागतायत आरक्षण त्यांनी पण पाळलं पाहिजे. जे लोक मागतायत त्यांनी ते भान बाळगलं पाहिजे, परंतु ते बाळगताना दिसत नाहीत. किंबहुना ते या सगळ्याचा वापर आपल्या अस्मिता अधिकाधिक तीव्र करण्यामध्ये, आपली आंदोलन अधिकाधिक हिंसक करण्यामध्ये करतायत. यामागे फक्त सत्तेची हाव आहे का त्याच्या मागे आत्ता प्रकाश पवार यांनी मांडलेला जो मुद्दा आहे साधन संपत्तीच्या वाटपाचा, का त्याच्याही पेक्षा सुद्धा ग्लोबलायझेशनच्या नंतरच्या काळामध्ये जी आर्थिक समृद्धता गुजरातमध्ये आली ती ब्रिक अँड मॉर्टर इकॉनॉमीतनं आली, 21व्या शतकातल्या उद्योगधंद्यातनं आली नाही आणि त्यात आपल्याला वाटा नाही आणि पारंपरिक उद्योगांचा झालेला ऱ्हास, हे सगळे त्याच्या मुळाशी आहेत का? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय पटेल गुज्जर जाट मराठा. पटेल गुज्जर जाट मराठा या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो म्हणजे हा वणवा भारतभर पेटेल का? हा वणवा भारतभर पेटेल का? प्रकाश पवार, काय वाटतं आपल्याला? जवळपास सर्व समाजाच्या मागण्या आणि त्यांच्यातलं एकसारखेपण आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांना समोर असणारी जी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती आहे ती जर सारखी असेल तर उल्हास बापट म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी आव्हान समजून घेणं योग्य आहे की 51% 50%पेक्षा जास्त मिळणार नाही. परंतु तरी देखील या मागण्या रेटल्या जात आहेत. किंबहुना या देशातल्या अतिरेक्याला जसं 3:30 वाजता कोर्ट उघडलं तसं रात्री आमच्यासाठी उघडा, अशा प्रकारची काहीशी आक्रमक व्हायलंट वागणारी मागणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता काल पटेल होते, आज महाराष्ट्रात पाटील का उभे राहणार नाहीत? मला याच्याबद्दल साधे सोपी एक गोष्ट वाटत आहे, ती म्हणजे अशा प्रकार
पेटेल का ह्याच्या असं म्हणण्यापेक्षा तो पेटलेलाच आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-20 वर्षामध्ये जे काय झालं ते पटेलांच्या सारखंच होतं. त्याच्यानंतर गुर्जरांनी जे काय केलं राजस्थानमध्ये ते सुद्धा मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमक होतं. आणि जाटांच्या बद्दल सुद्धा जे होत आहे ते काही सोपं नाही, परंतु त्याच्याबद्दलची माहिती लोकांमध्ये एवढी नसते. अनायशा या 3-4 उदाहरणांवरून असं निष्कर्ष काढता येऊ शकतो की भारतामध्ये संपूर्णपणे हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आधारित वणवा पेटलेला आहे आणि तो थांबवण्यामध्ये तात्कालीन रूपामध्ये फक्त वापर होत आहे. तात्कालीन म्हणजे कोणत्या अर्थाने, जेव्हा केव्हा असा वणवा पेटेल तेव्हा त्यांना काहीतरी नाव घालू, खालच्या यादीमधून वरच्या यादीमध्ये तुमचा समावेश केला जाईल, कोण SC मध्ये असेल तर त्यांना वेगळं आरक्षण देऊ, कुणाला असं म्हटलं असतं की तुम्ही अदर बॅकवर्डमध्ये आहात तर तुम्हाला आम्ही STच्या यादीमध्ये सामील करतो. परंतु अशा फक्त सरकारांनी निर्णय घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सरकारने पहिली भूमिका घेतली पाहिजे की आपण अशा प्रकारचा कोणताही फेरफार केला नाही पाहिजे आणि राज्य सरकारांनी जे इतर मागासवर्गीय आयोग नेमलाय तो घटनात्मक आयोग आहे, नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याची शिफारस असेल तरच पुढे आरक्षणासाठी मुद्दा जाऊ शकतो. परंतु प्रत्येक सरकार म्हणत आहे त्यांनी तुम्हाला शिफारस पत्र नाही दिलं तरी आम्ही तुमचा मुद्दा मांडतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांबद्दलचा मुद्दा आधी काँग्रेस सरकारने तेच केलं, आता BJP सरकार तेच करत आहे. राजस्थानमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. जाटांच्या बद्दल काँग्रेसने तेच केलेलं आहे. म्हणजे स्वतः सरकारच ह्या लोकांना फूस घालतंय. सरकारने यांना फूस घालण्याच्या ऐवजी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे जोपर्यंत सरकार सांगणार नाही तोपर्यंत हा वणवा असाच पेटलेला राहणार आहे. सरकार ज्या क्षणाला सांगेल त्या क्षणाला या लोकांना अधिकृतपणे समजेल की आता आरक्षण मिळणं शक्य नाही. परंतु सरकारच आपली बाजू घेतं, सरकारच आपल्या पाठीशी उभा आहे, तर आपण कशाला घाबरायचं. अशा पद्धतीचं पाठिंब्याचं शिफारस पत्र अधिकृतपणे मिळाल्यामुळे हा वणवा जास्त पेटलेला आहे. याच्यावर दोन्ही राजकीय पक्ष काय म्हणतात ते बघूया. विनय सहस्त्रबुद्धे अत्यंत महत्वाचा मुद्दा आता मांडलाय तो म्हणजे सामाजिक एक प्रकारच्या शिक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे की ज्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत किंवा कायद्यामध्ये मिळू शकत नाहीत त्या मिळवून देऊ असं आवाहन करून मतं मिळवायचे दिवस कुठेतरी संपवायला हवेत, किंबहुना तशा मतांवर विरोध करायचे दिवसही संपवायला हवेत. तर आर्थिक समानता हा एक प्रकारचा अजेंडा असायला हवा. काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितपणे कुठेतरी असं आहे की काही काही गोष्टी अगदी स्पष्टच आहेत आणि त्याचं कोणातरी एकाला वेगळं काढून त्याच्यावर खापर फोडण्याचं काही कारण नाही. सगळा समाज म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण एक प्रकारे याला जबाबदार आहोत. विचार करण्याजोगे मुद्दे आहेत ते 3 आहेत असं मला वाटतं की सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक समरसता, काही म्हणा, ही चर्चा आपण अनेक वर्ष करतो आहोत. असं असून सुद्धा आपल्या समाजातल्या अंतर्गत भिंती ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने त्याचा विलय व्हायला हवा, त्या तुटायला हव्यात, त्या संपायला हव्यात आणि खऱ्या अर्थाने एक समरस आणि एकरस समाज निर्माण व्हायला हवा. त्या प्रयत्नांमध्ये अजूनही आपल्याला काहीतरी उणीव आहे असं या सगळ्या घटनाक्रमांवरून दिसतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की सामाजिक न्याय म्हणजे आरक्षण हे समीकरण मला असं वाटतं की आता जुनं झालं आहे आणि आरक्षण महत्वाचंच आहे. आरक्षण कोणालाही नाकारता येणार नाही. ती सगळ्या समाजाची एक घटनात्मक बांधिलकी आहे. हे जरी खरं असलं तरी सामाजिक न्यायाची चर्चा आरक्षणाच्या पलीकडे घेऊन जायला पाहिजे. त्यामध्ये उद्योजकता, विकास आणि अन्य सगळ्या गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे. हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याकरता अशा प्रकारे जे वंचित आणि उपेक्षित समाज घटक आहेत त्यातून देखील एक नवं नेतृत्व पुढे यायला हवं असं मला वाटतं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन घडवून आणण्याची गरज आहे आणि ते प्रबोधन घडवताना सामाजिक नेते, वर्तमानपत्र चालवणारी संपादक मंडळी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे समाजाचं मार्गदर्शन करणारे बुद्धिवंत आणि राजकीय पक्ष या सगळ्यांवरती ही जबाबदारी येते. या सगळ्यांनी अंतर्मुख होऊन हा एक प्रबोधन आपल्याला कसं घडवून आणता येईल याचा विचार केला पाहिजे असं मला आग्रहाने वाटतं. एक छोटासा प्रश्न तुम्ही हे बोलताना माझ्या मनात आला की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचं भारतातलं हे सर्वात मोठं आणि पहिलं अशा प्रकारचं आंदोलन आणि तेही त्यांच्या गुजरातमध्ये होतंय. हे आंदोलन प्रचंड मोठं आहे, एवढं तर आपण मान्य कराल?
नाही, आंदोलन मोठंच आहे. कुठल्याही याच्या आधी गुजर समाजाचं आंदोलन अगदी अलीकडेच राजस्थानमध्ये घडून आलेलं आहे. त्यामुळे आंदोलनं झालीच नाही तसं नाही, परंतु हे आंदोलन मोठं आहे आणि ते गुजरातमध्ये म्हणजे पंतप्रधानांच्या गृहराज्यात घडलेलं असल्यामुळे स्वाभाविकरित्या प्रसारमाध्यमांचं त्याकडे अधिक लक्ष आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये पुन्हा एकदा मी म्हटलं त्याप्रमाणे मी ज्या 3 मुद्द्यांचा उल्लेख केला त्याची जाणीव करून देणार आहे, याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. डॉक्टर रत्नाकर महाजन, काय सांगाल? विनय सहस्त्रबुद्धे सामाजिक समरसता, उद्योजकता विकास, सामाजिक आरक्षण, प्रबोधन असे सगळे मुद्दे मांडतायत. तर प्रकाश पवार यांनी सांगितलं की समाजाला सांगितलं पाहिजे ठासूनपणे कुठल्याही राजकीय पक्षानं जातीच्या आधारावरच्या आरक्षणाचा आधार घेत मतं मागितली नाही पाहिजेत यापुढे. तसं गाजर दाखवता कामा नये असं म्हणतायत. काँग्रेसची काय भूमिका असेल? भारताच्या संदर्भामध्ये सामाजिक समतेची लढाई किंवा चर्चा ही आरक्षणापासून सुरू होते आणि आरक्षणाशी संपते. हे आजचं वास्तव आहे. कटू असलं तरी ते वास्तव आहे. पण ते सुद्धा काही एका रात्रीत निर्माण झालेलं नाही. त्याचीही काही एक कारण परंपरा आहे. पण इथं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कुणी मागितलं म्हणून आरक्षण मिळत नाही, कुणी आंदोलन केलं म्हणून आरक्षण मिळत नाही. तर आरक्षण मिळायचं असेल तर त्यासाठी घटनेनं सांगितलेल्या तरतुदी आहेत, घटनेनं ठरवून दिलेल्या प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रियेवर संसदेनं शिक्कामोर्तब करण्याची तरतूद पण आहे. तेव्हा त्याच मार्गाने शेवटी या सगळ्यांचे निर्णय होतील. उदाहरणार्थ आंबेडकरांनी त्या 15/4ची जी चर्चा झाली, फर्स्ट अमेंडमेंट जी झाली, त्या चर्चेत भाग घेताना आंबेडकर असं म्हणाले की रिझर्वेशन विल ऑलवेज बी ए मायनॉरिटी. याचा अर्थ ते नेहमी 50% कमीच असणार. पुढं आंबेडकरांनी उदाहरण असं दिलं की समजा आपण 70% आरक्षण जर ठेवलं तर वर 14/4 इक्वॅलिटी बिफोर लॉ या तत्वाला काही अर्थच राहणार नाही. आणि दुसरं, जिथं कायद्यापुढच्या समानतेला अर्थ नाही आणि जिथं गुणवत्तेच्या आधारे स्पर्धेला वाव नाही असा समाज प्रगती करू शकणार नाही, असं आंबेडकरांचं त्यावेळचं भाषण आहे. आज आंबेडकरांचं वेगवेगळ्या कारणाखातर वेगवेगळ्या पद्धतीनं स्मारकापासून ते अन्य गोष्टींपर्यंत उदो करणाऱ्या लोकांनी नेमकं हेच जर विसरलं असेल तर मग आंबेडकरांचा कोणता वारसा आपण पुढे चालवित आहोत असा आपण सर्वांनी विचार करण्याजोगा मुद्दा आहे. बरोबर आहे. हे आंबेडकरांचं जे विधान आहे ते आंबेडकरांचं विधान आपण आपल्या प्रदेशाच्या अध्यक्षांना देणार आहात का? कारण आपल्या प्रदेशाच्या अध्यक्षांनीच 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अशा प्रकारच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. हे मी आत्ता पहिल्यांदाच बोलत नाही. यावेळेला याविषयी मी अनेकदा बोललेलो आहे आणि वर्तमानपत्रातनं लिहिलेला सुद्धा आहे. एक प्रकारे आपली भूमिका या विषयातली समंजस असली तरी दोन्ही पक्षांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका मात्र राजकीय भूमिका घेताना मात्र अत्यंत व्होट बँकेचा विचार करत घेतलेल्या भूमिका असतात असं दिसतं. या कार्यक्रमाचा शेवट करताना आपण जाऊया उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, यातून मार्ग काय होईल पुढे आपल्याला असं वाटतं? मी मगासपासून ऐकतोय की आंबेडकरांचं नाव खूप वेळा घेतलं जात आहे. तेव्हा आपली घटना समितीमध्ये ज्यावेळी राज्यघटना स्वीकृत करण्यात आली त्यावेळी 25 नोव्हेंबर 1949ला आंबेडकरांचं जे भाषण आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की एखादी सामान्य राज्यघटना चांगल्या लोकांच्या हातात दिली तर ते त्याचं सोनं करतील आणि एखादी सोन्यासारखी घटना खतरूड लोकांच्या हातात दिली तर ते त्याची माती करतील. तेव्हा हे इव्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि याच्यासाठी मी काँग्रेस किंवा बीजेपी कुठल्याही पक्षाला दोषी धरत नाही आहे किंवा कोणावर आरोप करत नाही आहे, पण सर्व पक्षांनी आत्मसंयम बाळगला पाहिजे आणि शेवट देशहित कशात आहे ते बघून राज्यघटनेप्रमाणे कारभार करायला पाहिजे. म्हणजे यापूर्वी असं म्हटलं गेलं होतं की राजधर्म का पालन होना चाहिए, आपण आता असं म्हणताय की राजघटना का पालन होना चाहिए. हाच या नव्या गुजरात मधल्या आंदोलनाचा अन्वय अर्थ असं आपल्याला म्हणता येईल. प्रेक्षक, 21व्या शतकात नव्या उद्योगांच्या रोजगारांच्या संधी वाढत असताना नवमध्यम वर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भयगंड पसरलेला दिसतोय. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर दुर्दैवाने येतोय. त्यामुळे कायद्यानुसार 50% पेक्षा जास्त आरक्षण कोणत्याही परिस्थितीत देता येत नसताना गुजरात सारख्या विकसित आणि प्रगतीशील राज्यामध्ये देखील जातीय आरक्षणासाठी आंदोलन पेटतंय, वाढतंय.
गुजरात ही भारताची प्रयोगशाळा म्हटली जाते. तिथं जे घडतं त्याचे परिणाम भारतात इतरत्र देखील आपल्याला दिसतात. त्या दृष्टीनं पटेल समाजाच्या आरक्षणाचं आंदोलनाचं लोण उद्या अन्य राज्यातही पसरू शकतं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचल खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि हार्दिक पटेलच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी असा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे धनगर आणि लिंगायत समाज देखील पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. तर राजस्थानमध्ये गुज्जर समाज आणि हरियाणामधला जाट समाज याआधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून रेल रोको करून सगळ्या समाजाला, सगळ्या देशाला वेठीला धरता येतं याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले आहे. त्यामुळे पटेल, गुज्जर, जाट, मराठा असा वणवा पुढच्या काळात देशभर पसरला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. फक्त राजघटना का पालन हो हा आत्मसंयमनाचा मंत्र या दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना जर दिला तर हा प्रश्न कदाचित सौम्य होण्याची शक्यता आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.